ही 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 ही. ओय ओय मिल्खे. नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी उमराज राणे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तत्पूर्वी 11,000 सबस्क्रायबरला एक थोडेसे 2-5 सबस्क्रायबर बाकी असेल बघा, करून टाका पटकन. आणि लवकरच 11,000 सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट होणार आहे. बाकी तुमच्या सर्व सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद. आणि चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला, की आपल्या शेळ्या कधी लागवड करायची. अरे मारीन रे, ते मारीन ना, घाबरा. कायचा फोटो काढ हो बाहेर. मित्रांनो, शेळ्यांची लागवड कधी, कोणत्या महिन्यात आणि कशी करावी नेमकं, तर मित्रांनो चला सुरुवात करू. सर्वप्रथम तिकडे 2 टाईपचे लोक असतात बघा. 2 म्हणजे तसे 3 टाईपचे असतात. तिन्ही टाईपचं आपण बोलू. एक म्हणजे कळप घेऊन हिंडणारे, त्यांच्याकडे 15, 20, 25, 30 शेळ्या असतात. आणि एक ज्यांच्याकडे 2-4 शेळ्या असतात. कळपामध्ये पण काही बंदिस्त असतात तर काही फिरस्ते असतात. तर बंदिस्तसाठी आणि फिरस्तीसाठी काय नियोजन असायला हवं, आणि 2-4 शेळ्या असतात त्यांच्यासाठी काय नियोजन असेल. तर सर्वप्रथम ज्यांच्याकडे 2-4 शेळ्या आहे ना, त्यांच्या शेळ्या कधीही लागवड झाल्यात चालते. त्यांची 2-4 शेळ्यांची काय 2-5 पिल्लं असतात. ती पिल्लं तो कोणत्याही वातावरणात पाळू शकतो, कारण 2-5 पिल्लं सांभाळायला काही एवढं मुश्किल नसतं. पण ज्या शेळ्या तरीही शक्यतो प्रयत्न करायचा की शेळ्या कमीत कमी पानकळ्यात जाणायला नको, त्या हिशोबाने शेळ्यांची लागवड करायला हवी. तर जे कळपाचे असतं ना, तर कळपामध्ये कसं करायचं, तर कळपाचं नियोजन कमीत कमी असं करायला हवं की ती शेळी पानकाळ्याच्या नंतर जाण्याला हवी. मग तिचं लागवड कशी करायला हवी, कोणत्या महिन्यात करायला हवी, तर बघा मित्रांनो, जर आपण लागवड आखजीच्या नंतर 15 दिवसाने केली, म्हणजे कधी, मे महिन्याच्या सुरुवातीला मित्रांनो शेळ्यांची लागवड करायची आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला जर तुम्ही शेळ्यांची लागवड केली तर त्या शेळ्या ऑक्टोबरमध्ये शेवटी येतात. तर काय होतं, ऑक्टोबरमध्ये वेल्यानंतर त्या टायमाला पाऊस जवळपास समाप्त झालेला असतो, आणि त्या टायमाचे जे पिल्लं असतात तेही एकदम जबरदस्त येतात. आता तुम्ही बघू शकता, या जर शेळ्या आता सध्या लागवड केलेलं नाही, कारण तुम्ही बघू शकता बोकडाला अटक आहे अजून 1 महिनाभर. 1 महिन्यानंतर बोकड मोकळा होणार. एकदा मोकळा झाला का मग तो सगळ्या शेळ्या एक 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 करून भरवणार. एका हप्त्याच्या आत सगळ्या शेळ्या लागवड होऊन जातात. आता सकाळची वेळ आहे, ऊन बघू शकता तुम्ही कसं आहे. आनंदा. तर बघा, आणि जे बंदिस्त फार्मवाले असतात ना, त्यांच्या शेळ्या कधीही लागल्यात चालत्या. पण मग शेळ्या कोणत्या सांभाळताय त्याच्यावर आहे. जर ब्रीडिंगवर काम करत असाल तर 2 झोपे घ्यायला काही हरकत नाही. आणि जर दुधावर किंवा याच्यावर काम करत असाल तर शक्यतो 1च झोपं वर्षाला घ्यायचं. ही गोष्ट बी तुमच्या लक्षात असली पाहिजे. म्हणजे कसं, जर तुमची टॉप क्वालिटीची ब्रीड आहे, जर एका शेळीच्या पिल्लाचे 50,000 रुपये 60,000 रुपये होत असेल, तर त्या शेळीचे 15 महिन्याला 16 महिन्याला 2 वेत घ्यायचे. आणि जर गावरान शेळी असेल, काठीवाडी असेल, यांचे काय पिल्लं लई त्याला 15,000 रुपयाला विकणार, तर शक्यतो मग एकच वेत घ्यायचा आणि तेवढं दूध विकायचं नंतर 8-10 हजाराचं, जेणेकरून शेळीही चांगली राहते आणि सगळं काही व्यवस्थित राहतं, दूध बी विकता येतं. पण जर क्वालिटीचे पैसे भेटत असेल तर 2 झोपे घ्यायला काही हरकत नाही. आता हा बोकड बघू शकता तुम्ही केवढा आहे. मिल्खा नाव आहे याचं. दातं पाडलीत आता यानं, हे बघू शकता. हे बघा, पहिले 2 दातं केलेली आहे आणि आता बाजूची 2 दातं पाडलेली आहे. तर 4 दात बोकड झालेलं आहे. आणि ह्या मागच्या वर्षीच्या पाठी यावर्षी भरवणार. आता यो मोठा बोकड, तिला आणि 1 वर्षाची पाठ ती पण आहे, 1.5 वर्षाचा बोकड आहे. तर अशी क्रॉसिंग जर झाली तर घबरे तू ते फेटा मोडशील. तर आय होप तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल की शक्यतो शेळ्या लागवड ही एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला करायच्या, जेणेकरून जबरदस्त पुढं पिल्लांची वाढ बी होती आणि सगळं काही व्यवस्थित होतं एकदम. आणखी जर काही लागवडी संबंधीचे प्रॉब्लेम असेल, शेळ्या कधी लागवड करायची ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि अजून काही अडचण आली असेल कमेंट करून नक्की सांगा. पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल, व्हॉट्सअपवर मेसेज करा. 87 66 93 14 08 नंबर आहे.
आणखी काही कसल्या प्रकारची अडचण असली लईच अर्जंट जर निघलं तर फोन बी करू शकतो, पण शक्यतो कॉल करणं टाळा. पण शेळ्या खरेदी विक्री वगैरे काही प्रॉब्लेम असेल काठेवाडीच्या संदर्भात एक कॉल करू शकता. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.